आता झारखंडमधल्या आंदोलनातून एक मोठी बातमी समोर येते। TDPL अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्यात। मी माझं उपोषण मागे घेईन पण लढा सुरूच राहील असं देवेंद्र महातो यांनी आता स्पष्ट केलंय। 2014 पासूनच्या सर्व परीक्षांची CID चौकशी केली जाईल असं सोरेन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर महातो यांनी आपला निर्णय स्पष्ट केला आहे। सरकार को और माननीय मुख्यमंत्री हेमंत सोरेन जी को हम तहे दिल से धन्यवाद देते हैं, आभार व्यक्त करते हैं कि छात्र का मुद्दा को गंभीरता से लेते हुए हमारे मांगों को पूरी किया है और सबसे बड़ी बात जांच भी बहुत बारीकी से करते हुए एक एक भ्रष्ट व्यक्ति को दबोचने का काम कर रहे हैं, पकड़ने का काम कर रहे हैं। सरगना के गिरोह के जो असली मगरमच्छ है उन वहाँ तक पहुँचने का बहुत ज़्यादा प्रयास कर रहे हैं और इस भ्रष्ट सिस्टम को जड़ तक ख़त्म करने के लिए हम लोग छात्र और इस जांच को सपोर्ट करेंगे और अभी रिफॉर्म का जो अभी प्रोसेस है हम लोग उसके लिए अपना संघर्ष को जारी रखेंगे। आणि आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं म्हणता येईल? अगदीच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संघर्षाला यश आलं म्हणावं लागेल। झारखंडमध्ये आता 2014 पासून आउटसोर्स एजन्सी TSR डाटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेडने ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड कॅबिनेटने घेतलेला आहे। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या संदर्भामध्ये घोषणा केली आहे। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी झारखंड सरकारकडून परीक्षा रद्द करण्याची ही घोषणा करण्यात आली आहे। वरिष्ठ IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करणार आहे। यासाठी एक समिती स्थापन केली आहे आणि ही परीक्षा सुधारणा समिती म्हणून काम करणार आहे। परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि निष्पक्ष परीक्षा देण्याच्या सरकारची जी भूमिका असणे गरजेचं आहे तर त्या भूमिकेला अनुसरून आता नवीन नियम करण्यात येणार आहे। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांची आणखी एक मागणी आहे ती म्हणजे या सर्व प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यात यावी। आता या सगळ्या प्रकरणाची CID मार्फत चौकशीच्या संदर्भामध्ये अद्यापर्यंत थेट अशी माहिती समोर आलेली नाहीये। मात्र TDPL अंतर्गत झालेल्या सर्व परीक्षा ज्या आहेत ते रद्द करण्यात आल्या आहेत आणि देवेंद्र महतो हे ज्या आंदोलनाचा झारखंडमधील आंदोलनाचा चेहरा आहेत त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। मात्र त्यांचा लढा जो आहे तो सुरूच राहील। 2014 पासूनच्या सर्व परीक्षांची CID चौकशी केली जाईल असं सोरेन यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। JCCL CGL त्याचबरोबर इतर ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्याचे निर्णय मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे 2000 पासूनच्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्याची घोषणा झालेली आहे आणि आतापर्यंतची भरती आणि अगदीच आणि विद्यार्थ्यांसाठी इतक्या दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं त्यांच्यासाठी हा एक मोठा विजय म्हणायला लागेल। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।